आपण जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी असू तर हा व्हिडिओ आपल्यासाठी, तुमच्यासाठी खास महत्त्वपूर्ण आहे. कारण स्वामी सेवेमध्ये सांगितलं जातं की स्वामींना 2 वेळेचा नैवेद्य आपण आपल्या घरात, देवघरात स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर दाखवायला पाहिजे. आणि काही वेळानंतर, अर्धा एक तासानंतर तो नैवेद्य आपण स्वतः किंवा घरातल्या सर्व सदस्यांनी वाटून खायचा असतो. परंतु स्वामी केंद्रात, स्वामी मठात स्वामींना नैवेद्य दाखवण्याची एक योग्य पद्धत सांगितलेली आहे. आणि ती योग्य पद्धत भरपूर लोकांना माहीत नसते आणि त्यामुळे मग काहीतरी गोंधळ उडतो किंवा काहीतरी आपल्या हातून चुका होतात. मित्रांनो, पहिले तर जाणून घ्या की स्वामींना जे पदार्थ आवडतात ते नसतील तरी नैवेद्य चालतो. आपण साधी खिचडी किंवा वरण भात केला, चटणी भाकर केली, एक भाजी एक चपाती केली, ठेचा पोळी केली तरी तो नैवेद्य पुरेपूर असतो. फक्त तो व्यवस्थित स्वच्छ ताटामध्ये ठेवायचा. खिचडी असेल तर खिचडी ठेवायची, वरण भात असेल तर वरण भात, चटणी भाकर, चटणी पोळी, ठेचा पोळी, भाजी पोळी जे असेल, तुम्ही जे करत असाल, शुद्ध शाकाहारी तुम्ही जे करत असाल ते ताटात व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित मांडावा. असं चित्र विचित्र करू नये. व्यवस्थित एक भाजी मांडावी, समोर एक पोळी ठेवावी, थोडं मीठ लावावं, असं व्यवस्थित ताट तयार करावं आणि त्यानंतर ते ताट स्वामींच्या समोर ठेवावं. परंतु स्वामींच्या समोर ठेवताना एक पोकळ म्हणजे आपल्या बोटाने चौकोन करायचा. पोकळ म्हणजे त्याला आपण पाण्याने असं भरायचं नाही, फक्त 4 अशा, एक आडवी, 2 उभ्या आणि खाली एक आडवी अशी रेष ओढून चौकोन तयार करायचा आणि मध्ये एक पॉईंट करायचा म्हणजे एक थेंब असं बोटाने फिरवायचा. हा झाला पोकळ चौकोन. त्याच्यावर आपलं स्वामींचं ताट ठेवायचं. ताट ठेवल्यानंतर त्या ताटामध्ये जेवढे पदार्थ असतील तेवढ्या पदार्थांवर एक एक तुळशीचं पान ठेवायचं. तुळशीचं पान ठेवून झाल्यानंतर एक तुळशीचं पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि एक हात, डावा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा. आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि एका हातात तुळशीचं पान घ्यायचं. आणि हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे. ते तुळशीचं पान ताटाकडे न्यायचं आणि स्वामींकडे हात आपला असा घ्यायचा. म्हणजे ताटाकडून स्वामींकडे हात घ्यायचा आणि बोलायचा ओम प्राणाय स्वाहा. पुन्हा ताटाकडून स्वामींकडे हात घ्यायचा, ओम अपानाय स्वाहा. पुन्हा ओम व्यानाय स्वाहा. पुन्हा ओम उदानाय स्वाहा. पुन्हा ओम समानाय स्वाहा. शेवटी ओम ब्रह्मणे स्वाहा. आणि ते पान स्वामींच्या चरणाकडे ठेवून द्यायचं. उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि ताटाचा गोल ते पाणी फिरवायचं. हात जोडायचा, नमस्कार करायचा, स्वामींना बोलायचं स्वामी हा आमचा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा, एवढं बोलायचं. तिथून उठायचं. अर्धा एक तासानंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकता. अशी सोपी सरळ पद्धत आहे स्वामींना नैवेद्य दाखवायची. तर नक्की याच पद्धतीने तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.